मी संगणक परिचालक, ग्रामपंचायत धामणगाव, पंचायत समिती गुंडपिंपरी, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे कार्यरत असून आज आपल्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव येथे काय उपक्रम घेतले आहे त्याच्याबद्दल आपण आलो आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव येथे ह्या ज्यांच्या शाळेचा प्रवेशद्वार असून शाळा अशा प्रकारे रंगरंगोटी केलेली आहे आणि भिंतीवर पाला पेंटिंग आणि शाळेच्या भिंतीवरती पेंटिंग करण्यात आलेले आहे आणि नमस्कार, मी अरुण ऋषीजी गावतुरे, जिल्हा परिषद शाळा धामणगाव येथे माझी वसुंधरा या अभियानांतर्गत एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाचे आयोजन आमच्या शाळेत केलेले आहे। यामध्ये 50ही विद्यार्थ्यांनी आपल्या आईसोबत एक झाड लावलेला आहे आणि त्याचे फोटो आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत। तर संपूर्णपणे हा प्रोग्राम अतिशय यशस्वी झालेला आहे। सर्व विद्यार्थी प्रत्येक झाडाची काळजी घेत आहेत। तसेच आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी माझी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी ई-प्लेज काढलेले आहे आणि ते सुद्धा प्रमाणपत्र आम्ही सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे। नमस्कार, माझे पूर्ण नाव अस्मिता सुरेश अवकार आहे। मी आईसोबत आंब्याचं झाड लावलं। पूर्ण नाव स्वराली विनोद बोरकुटे। मी माझ्या आईसोबत एक लिंबाचं झाड लावलं। नाव श्रवण राजीव बोरकुटे। मी आईसोबत आंब्याचं झाड लावलेलं आहे। धन्यवाद। पायल संजय झाडे। मी आईसोबत आंब्याचं पेड़ लावलं। माझे पूर्ण नाव संस्कृती हिरक झाडे। मी आईसोबत चिकूचं झाड लावलं आहे। धन्यवाद। माझे पूर्ण नाव रोशन नंदू ठाकूर। मी आईसोबत सीताफळाचे झाड लावले। माझे पूर्ण नाव जानवी अरविंद सुरकर। मी माझ्या आईसोबत सीताफळाचे झाड लावलेले आहे। धन्यवाद। माझे पूर्ण नाव अभिजित गंगाधर साबळे। मी आईसोबत आंब्याचं झाड लावले। धन्यवाद। अनुराग युवराज पुलिवार। मी आईसोबत जांभळाचं झाड लावलेलं आहे। धन्यवाद। पूर्ण नाव योगेश अरविंद सुरकर। मी माझ्या आईवर आंब्याचं झाड लावलेले आहे। धन्यवाद। माझे पूर्ण नाव रुद्र चंद्र ठाकूर। मी आईसोबत बोलीचं झाड लावलं। स्वराज साईनाथ बावळे। मी माझ्या आईसोबत चिंचाचं झाड लावलं। माझे पूर्ण नाव टिंकल अरविंद जाधव। मी आईसोबत आंब्याचं झाड लावलेलं आहे। धन्यवाद। सूरज झाडे आहे। मी आईसोबत आंब्याचं झाड काढलं। धन्यवाद। बावणे। मी माझ्या आईसोबत आंब्याचं झाड लावलं। धन्यवाद। मी आईसोबत आंब्याचे झाड लावले। मी आईसोबत आंब्याचे झाड लावले। कृष्णा संतोष बावणे। आईसोबत आंब्याचे झाड लावले। धन्यवाद। चंद्र सुरकर। मी माझ्या आईसोबत आंब्याचं झाड लावलेलं आहे। धन्यवाद। राधिका विनोद सातरकर आहे। मी आईसोबत आंब्याचं झाड लावलं आहे। धन्यवाद। दीक्षा गजानन सुरकर। मी आईसोबत आंब्याचं झाड लावलेलं आहे। धन्यवाद।
नमस्कार, मी अरुण गावतुरे, जिल्हा परिषद शाळा धामणगाव. माझी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेमध्ये एक पेड माँ के नाम हे सर्व विद्यार्थ्यांनी त्या उपक्रमाअंतर्गत सर्वांनी झाडं लावलेले आहे. तर ह्या उपक्रमामुळे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना समजला की वृक्ष वाचवा आणि वृक्षतोड थांबवा या निमित्तानेच आपण सर्व धरतीचं संरक्षण करू शकतो. आज जर सेव्ह अर्थ सेव्ह फ्युचर हे विद्यार्थ्यांना संकल्पना समजून आली आणि भविष्यामध्ये आणि सध्या चालू असलेल्या मोठ्या प्रमाणामध्ये एक पेस्टिसाईडमुळे सर्वांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. म्हणून आम्ही शालेय परसबाग उपक्रमाअंतर्गत आम्ही इथं भाजीपाल्याची लागवड केलेली आहे आणि यामध्ये संपूर्णपणे ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यात येत आहे आणि ती माठ लावलेली आहे. यामध्ये शेणखत टाकलेले आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खताचा वापर करून आरोग्य हे धोक्यात आणत आहे. त्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणामध्ये शरीरामध्ये मोनो सायपरमेथिन यासारखे विषारी घटक हे शरीरामध्ये चाललेले आहे आणि भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणाचे आजार कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणून शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आम्ही ही ऑर्गॅनिक फार्मसाठी मुलांना प्रवृत्त करत आहोत. ते मुलांनी स्वतः हे तयार केलेले आहे, झाडं लावलेले आहे, वाफे तयार केलेले आहे आणि ही सध्या वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. इकडे वांगे लावलेले आहे, त्यानंतर टमाटर आहे, पालक लावलेली आहे. पावसामुळे थोड्या प्रमाणामध्ये मारा बसलेला असल्यामुळे ती थोड्या कमकुवत झालेली आहे. परंतु एकंदरीमध्ये विद्यार्थ्याच्या मनामध्ये सेंद्रिय शेतीचं महत्त्व, ऑर्गॅनिक फार्मचं महत्त्व या माध्यमातून देण्याचा प्रयत्न चालू आहे. इकडे वेल लावलेले आहे, इकडे कारले दोडके अशा पद्धतीचं वेल चालू आहे आणि मुलांमध्ये चांगलं अन्न खाण्याची सवय या माध्यमातून आम्ही लावत आहोत. हा संपूर्ण भाजीपाला पोषण आहाराअंतर्गत त्यांना प्रत्यक्ष दिला जाणार आहे. धन्यवाद.